Good morning, students. Now here we are also discuss about how to make the journal entries or how to record the journal entries in the books of particular businesses or traders. For that purpose, we are also consider here the one example. We also firstly read the example. Journalize the following transactions in the books of Rajkumar, grocery seller. The transactions of April 2019, in the month of April 2019 is given in front of you. First transactions, it is nothing but a 1st April 2019 Rajkumar started business with cash rupees 2 lakh, building rupees 2 lakh, and borrowed loan from Rakesh 50,000. Then how to make such particular entry in the books of the Rajkumar grocery sellers. The Rajkumar grocery seller हे या ठिकाणी ट्रेडर्स असतील, त्यांच्या या ठिकाणी पुस्तकामध्ये याची एंट्री नेमकी कशी करायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग आपण जर्नल एंट्री करत असताना आपण आखून घेतो काय, इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर्स. आता इथं या ठिकाणी एंट्री होत असताना एंट्री काय होईल तर या ठिकाणी राजकुमार ग्रोसरी सेलर्स यांच्या बुक्समध्ये पहिल्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2 lakh अँड बिल्डिंग रुपीज 2 lakh अँड बारोड लोन फ्रॉम द राकेशकडून 50,000चं लोन घेतलेलं आहे. मग आता एंट्री करत असताना एंट्री कशी करावी लागेल तर या ठिकाणी बिझनेस, त्यानंतर तुमचं या ठिकाणी आपण वर्ड या ठिकाणी काय करूयात, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केलं, त्यामध्ये टाइम्स न्यू रोमन घेऊयात. ओके, नो डाऊट. अँड 12 इन द बुक्स ऑफ कोण आहे, इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर. इन द बुक्स ऑफ राजकुमार म्हणूयात. इन द बुक्स ऑफ राजकुमार जर्नल एंट्रीज, journal entries. Insert trace. I should is not insert table. Control set. Home insert. Yeah. No. Enter. Then insert table. Date, particulars, LF, debit rupees, credit rupees, then sum for the purpose of journal entries, and that type is not possible. This is okay. This is not okay. This is okay. No doubt. Blank. Date. In second column, particulars. Then third, LF ledger folios. Then debit in bracket rupees. Then credit in bracket rupees.
फर्स्ट जर्नल एंट्री किती तारखेची आहे? एप्रिल 2019. म्हणजे डेट कॉलममध्ये काय येणार? 1 एप्रिल. किती तारखे? 1 एप्रिल 2019. एंट्री काय होणार? व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, कारण कॅश आणि बिल्डिंग ह्या काय असेट्स आहे. असेट्सचे अकाउंट कुठलं रिलेटेड? रिअल टाईप ऑफ अकाउंट. रिअल टाईप ऑफ अकाउंटचा रूल काय सांगतो? तर डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे काय येणार? कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट डेबिट. काय बिल्डिंगच आहे ना? बघूयात काय आहे ते पाहूयात. कॅश अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, त्यानंतर बिल्डिंग अकाउंट डेबिट. मग कॅश अकाउंट डेबिट किती अमाऊंट? कॅश या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेली कॅश आय थिंक सो असेल डेबिट कॉलममध्ये 2 लाख. बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख. 2. आता हे इन्व्हेस्ट केलेले आहेत. बिझनेस स्टार्ट करत असताना बिझनेस स्टार्ट केला, कॅश 2 लाख रुपयाची आणि बिल्डिंग 2 लाख रुपयाची. तर त्याच्यामधलं बारोड ए लोन फ्रॉम राकेश 50,000 आहे. म्हणजे राकेशकडून लोन घेतलं म्हणजे ते काय झालं या ठिकाणी? बँक लोन झालं. लोन फ्रॉम द फ्रेंड्स. मग ते काय झालं? लायबिलिटी झाली. मग ते कुठे येणार? क्रेडिट साईडला. म्हणजेच या ठिकाणी एंट्री करत असताना आपण एंट्री काय करणार? तर या ठिकाणी क्रेडिटला येईल. इन्व्हेस्ट केलं म्हणजे या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करत असताना टू कॅपिटल अकाउंट आणि टू काय येणार? राकेश लोन अकाउंट. टू राकेश लोन अकाउंट. मग इथं 50,000चं लोन आहे म्हणजे 4 लाखापैकी म्हणजे स्वतःचं कॅपिटल किती असेल? कॅपिटल 3,50,000 आणि 50,000 हे आलं राकेशचं लोन. ते लायबिलिटी आहे म्हणजे लायबिलिटी काय येणार? क्रेडिट साईडला येईल. मग एंट्री होताना काय होईल? एंट्री झाली आपली बघा इथं या ठिकाणी एंट्री आहेच. एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट 2,50,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश. आता कॅशमध्ये इथं वाढ झाली म्हणजे कॅशमध्ये वाढ झाली म्हणजे इथं किती घ्यावं लागेल? 2,50,000. हे 2,50,000 कसं आलं? तर या ठिकाणी तुमचं हे 2 लाखाची कॅश आणि हे 50,000चं घेतलेलं लोन असा बॅलन्स आला तो 2,50,000. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट 2,50,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, टू कॅपिटल अकाउंट 4 लाख आणि टू राकेश लोन अकाउंट किती? 50,000. म्हणजे कॅपिटल अकाउंट इथं तुमचं किती झालं? 4 लाख. कॅपिटल अकाउंट किती झालं या ठिकाणी? 4 लाख. आणि तुमचं या ठिकाणी लोन अकाउंट किती झालं या ठिकाणी? 50,000. आणि त्यानंतर मग आपले नॅरेशन येईल. बेइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश कॉमा बिल्डिंग अँड लोन फ्रॉम राकेश. त्यानंतर दुसरी या ठिकाणी जर्नल एंट्री. दुसरी जर्नल एंट्री या ठिकाणी करत असताना आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल? तर या ठिकाणी दुसरी जर्नल एंट्री करत असताना आपणाला बघा ट्रान्झॅक्शन काय दिले? डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक. देना बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केली म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर या ठिकाणी डिपॉझिट केली म्हणजे काय होणार आहे? कॅश गोज आउट. म्हणजे या ठिकाणी डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे कॅश काय झाली? गोज आउट झाली. त्यानंतर कुठं या ठिकाणी दुसरा अकाउंट कुठला आहे? देना बँक अकाउंट. म्हणजे डेबिट द रिसिव्हर. बँक म्हणलं की नेम आलं, नेम म्हणलं की पर्सनल अकाउंट आलं. पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये देना बँक इज द रिसिव्हर. त्यांनी कॅश रिसिव्ह केली म्हणजे एंट्री काय होणार? देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अमाऊंट 50,000 50,000. 4 एप्रिलची एंट्री काय झाली? देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशन येईल आपली बेइंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक 50,000 50,000. त्यानंतर नेक्स्ट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000 ॲट द रेट 18% GST अँड पेड बाय चेक. म्हणजे ब्रिजेस कम्प्युटरकडून काय केलेलं आहे या ठिकाणी? 30,000 रुपयेचा माल असेल म्हणजेच कम्प्युटर्स असतील. ते कम्प्युटर्स या ठिकाणी काय केलेले आहेत? त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. मग ते
खरेदी केलेले कम्प्युटर्स, मग त्याची एंट्री मग त्याची एंट्री नेमकी काय करायची. एंट्री करत असताना या ठिकाणी पहिल्यांदा कॅल्क्युलेशन ऑफ जी एस टी असेल ते कॅल्क्युलेशन ऑफ जी एस टी काढावं लागेल. परचेस केला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 30,000 रुपये आपण देणार का, 30,000पेक्षा जास्त रक्कम देणार, कारण का तर त्याच्यावर जी एस टी असेल तो जी एस टी आपणाला द्यावा लागेल. मग इथं जी एस टीचं कॅल्क्युलेशन कसं येईल. परचेसवरचा जी एस टी आहे म्हणजे काय येणार आहे, इनपुट जी एस टी. परचेसवरचा जी एस टी असेल तर तो काय झाला, इनपुट जी एस टी. म्हणजे एंट्री होताना काय होईल, या ठिकाणी कम्प्युटर कम्स इन, कम्प्युटर ही असेट झाली म्हणजे कम्प्युटर काय आले, कम्स इन. म्हणजे एंट्री होताना काय होणार, कम्प्युटर अकाउंट डेबिट. तत्पूर्वी आपण ते या ठिकाणी ट्रान्झॅक्शन त्याचा जी एस टी किती येतो ते पाहूयात आणि त्याची टोटल व्हॅल्यू किती येते ते पाहूयात. ट्रान्झॅक्शनची डेट काय, 7 एप्रिल 2019. कॉस्ट ऑफ कम्प्युटर किती आहे, 30,000. त्याच्यावर या ठिकाणी 18% जी एस टी, म्हणजेच त्याचं क्लासिफिकेशन झालं स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. हा जी एस टी कधी दिला जाईल तर विदिन स्टेट, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर गुड्स सप्लाय झाला असेल किंवा महाराष्ट्राच्या एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमधून गुड्स खरेदी केला असेल तर तिथं 9% 18चं क्लासिफिकेशन झालं. म्हणजे 30,000वर 9% म्हणजे किती येत आहेत, 2,700. तसंच या ठिकाणी 30,000वर 9% एस जी एस टी म्हणजे 2,700. अशी टोटल व्हॅल्यू आली 35,400. म्हणजे 35,400 रुपये या ठिकाणी चेक थ्रू या ठिकाणी द्यावे लागतील. म्हणजे एंट्री होताना काय होणार तर या ठिकाणी एंट्री होताना एंट्री अशी होईल, कशी तर या ठिकाणी कम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000, इनपुट सी जी एस टी अकाउंट डेबिट 2,700, इनपुट एस जी एस टी अकाउंट डेबिट 2,700, टू काय देणार आहे, चेक थ्रू पैसे देणार आहे म्हणजे टू देना बँक अकाउंट. टोटल आली याची 35,400. आणि नॅरेशन काय येईल, बिईंग परचेस्ड कम्प्युटर ॲट द रेट 18% जी एस टी अँड कॅश किंवा पेड बाय चेक. हे झालं आपल्या या ठिकाणी जर्नल एंट्री. पुढचं ट्रान्झॅक्शन काय तर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे या ठिकाणी 10 तारखेचं 10 एप्रिल 2019चं. तर एंट्री या ठिकाणी काय होईल तर सांगितलेलं आहे आपल्याला काय, कॅश सेल्स ₹90,000. आता कॅश सेल्स ₹90,000 म्हणजे काय होणार आहे, कॅश कम्स इन म्हणजे एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट 90,000 90,000, 90,000 90,000. नॅरेशन काय येईल, बिईंग गुड्स सोल्ड ऑन कॅश किंवा बिईंग कॅश सेल्स. एंट्री आहे का त्या पद्धतीची बघा आहे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 90,000 90,000 बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर पुढची या ठिकाणी जर्नल एंट्री बघूया. ट्रान्झॅक्शन्स 12 तारखेचं काय सांगितलं आहे, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश ₹10,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. हा या ठिकाणी गुड्स सोल्ड केला म्हणजे कुठल्या सेल्स आल्या तर क्रेडिट सेल्स आल्या. मग एंट्री करत असताना काय तर ट्रेड डिस्काउंट असेल तर ट्रेड डिस्काउंटची अमाऊंट या ठिकाणी लेस करून ती एंट्री करावी लागेल. मग एंट्री काय झाली ती पाहूयात. मग एंट्री करत असताना या ठिकाणी सेल्स हा या ठिकाणी त्यांचा झाला इन्कम. इन्कम इज ऑलवेज क्रेडिटेड. मग काय येणार, गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 10,000च्या 5% म्हणजे 500 रुपये तो ट्रेड डिस्काउंट मायनस होईल. आणि नॅरेशन काय येणार, being goods sold to Ganesh on credit at the rate 5% trade discount 9,500 9,500. गणेश डेबिटला का आला, पर्सन आहे, पर्सन म्हणलं की पर्सनल अकाउंट आलं. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. इथं माल विकलेला आहे म्हणजे रिसिवर ऑफ द गुड्स कोण झाले, गणेश, मिस्टर गणेश झाला. म्हणजे म्हणून या ठिकाणी गणेश कुठं आलं, डेबिटला. सेल्स हा इन्कम झाला म्हणून तो कुठं आला या ठिकाणी, क्रेडिटला. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स कुठला आहे ते पाहूयात.
नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी किती तारखेचं, 15 तारखेचं गुड्स रिटर्नड, गणेश रिटर्नड गुड्स ऑफ ₹950. गणेशनं काय केला, माल परत पाठवला 950 रुपयेचा. ते 15 तारखेची या ठिकाणी एंट्री. मग एंट्री करत असताना एंट्री काय होईल, आता हे विकलेला माल परत आला म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, रिटर्न इनवर्ड. त्यानंतर गिवर कोण आहे, देणारं कोण आहे, गणेश. म्हणजे एंट्री करताना काय होणार, तर या ठिकाणी रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. अमाऊंट आहे 950. नॅरेशन काय येईल, बिंग गुड्स रिटर्नड बाय गणेश. या ठिकाणी त्या पद्धतीची ती एंट्री या ठिकाणी होईल. त्यानंतर 18 तारखेची एंट्री, गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1000. पर्सनल यूजसाठी जर ते गुड्स घेतले असतील तर ते झालं या ठिकाणी काय, ड्रॉइंग. आता मग त्याची एंट्री या ठिकाणी काय होईल, तर या ठिकाणी एंट्री होत असताना ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स विड्रॉ बाय प्रोप्रायटर्स अकाउंट. म्हणजे गुड्स गोज आउट, म्हणजे ते कुठे येणार, क्रेडिट साईडला. म्हणजे या ठिकाणी क्रेडिट साईडला काय येईल, टू गुड्स विड्रॉ बाय प्रोप्रायटर्स अकाउंट 1000. नॅरेशन येईल, बिंग गुड्स विड्रॉ फॉर पर्सनल यूज. त्यानंतर पुढची एंट्री या ठिकाणी काय होईल, तर बघा, पेड टेलिफोन चार्जेस ₹500 अँड टॅक्सी फेअर 200. म्हणजे 20 तारखेची एंट्री पेड केलं म्हणजे काय केलं, कॅश दिली असेल. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, कॅश गोज आउट. आणि एक्सपेन्सेसला आपण काय देणार, डेबिट. डेबिटला काय येईल, टेलिफोन एक्सपेन्सेस आणि टॅक्सी फेअर्स. म्हणजे एंट्री कशा पद्धतीने होईल, 20 तारखेची एंट्री डेट कॉलममध्ये 20 एप्रिल 2019 टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट. त्यानंतर टॅक्सी फेअर्स, त्याला या ठिकाणी कन्व्हिनियन्स या हेड अंतर्गत किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस या हेड अंतर्गत घेतलं जातं. म्हणजे कन्व्हिनियन्स अकाउंट डेबिट. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट, टेलिफोन चार्जेसचे 500, कन्व्हिनियन्सचे 200, टू कॅश अकाउंट 700. नॅरेशन येईल, बिईंग टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर पेड. त्यानंतर पुढचं या ठिकाणी एंट्री कुठली, तर या ठिकाणी 22 तारखेची, पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹5000 @5% GST. याचा अर्थ काय झाला, तर ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणजे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनची सेवा घेतली. तर गुड्स खरेदी केलेत का, कुठं गुड्सचा कुठं उल्लेख नाही. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणजे काय, वाहतुकीची सेवा असेल ती सेवेचा उपयोग केला. मग त्याच्यासाठी काय करावं लागतील, पैसे द्यावे लागतील. कुणाला, जी ट्रान्सपोर्ट एजन्सी असेल त्या ट्रान्सपोर्ट एजन्सीला. मग त्या ट्रान्सपोर्ट एजन्सीनं काय केलं, तर 5% GST त्या बिलामध्ये इन्क्लुडिंग केला. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेसचा हा वेगळा हेडिंग झाला. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती, 5000, तो एक्सपेन्सेस. आणि नंतर या ठिकाणी तुम्ही पेड करणार आहे 5% GST. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, तर या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हा एक्सपेन्सेस आहे म्हणून डेबिटला येईल. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पेड करणार आहे म्हणजे काय येणार आहे, इनपुट तुमचा GST येईल. मग या ठिकाणी 5%चं या ठिकाणी परत क्लासिफिकेशन येईल 2.5%. मग एंट्री होताना ती कशी होईल, तर एंट्री होताना या ठिकाणी ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5000. त्यानंतर इनपुट CGST अकाउंट डेबिट 125, इनपुट SGST अकाउंट 125 आणि टू कॅश अकाउंट 5250 5250. आणि नॅरेशन येईल, बिंग पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस इन्क्लुडिंग 5% GST. आणि या ठिकाणी ते 125 कसं काढलं, तर त्याचं आपण एक्सप्लेनेटरीमध्ये बघूयात. तर या ठिकाणी दुसरं ट्रान्झॅक्शन डेटेड 22 एप्रिल 2019. ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत 5000, 5000. त्याच्यामध्ये ॲड ही GSTची रक्कम होईल. 5%चं क्लासिफिकेशन 2.5%, 2.5%. म्हणजे 5000च्या 2.5% केल्यानंतर 125 रुपये होत आहेत. आणि टोटल अमाऊंट पेड ही किती असेल, तर 5250 रुपये या ठिकाणी असेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी GSTचं कॅल्क्युलेशन आणि त्याची टोटल अमाऊंट पेड केलेली इथं आपण बघितली. आता त्याची जर्नल एंट्री काय होईल ते बघूयात. तर जर्नल एंट्रीमध्ये त्याची जर्नल एंट्री या पद्धतीनं होईल. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5000,
इनपुट CGST अकाउंट डेबिट 125, इनपुट SGST अकाउंट डेबिट 125 टू कॅश अकाउंट. टोटल कॅश किती पेड केली तर 5250 आणि नॅरेशन येईल बिंग पेड ऑफ ट्रान्सपोर्टेशन चार्जेस इन्क्लुडिंग 5% GST. त्यानंतर पुढचं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन काय आहे, या ठिकाणी पुढचं ट्रान्झॅक्शन दिसतंय पेड ऑडिट फीज ₹5000 बाय चेक. ऑडिट फीज या ठिकाणी पेड केली म्हणजे एंट्री काय होणार, ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे ऑडिट फीज हा एक्सपेन्सेस आहे म्हणून आला तो डेबिटला. या ठिकाणी चेक थ्रू पैसे दिलेले आहेत म्हणजे गिवर ऑफ द कॅश असेल किंवा गिवर ऑफ द चेक कोण आहे, बँक. म्हणजे या ठिकाणी काय आलं, बँक अकाउंट. म्हणजे एंट्री काय झाली, ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ₹5000 अमाऊंट कॉलममध्ये 5000 आणि नॅरेशन ऑडिट फीज पेड किंवा ऑडिट फीज पेड बाय चेक बिंग ऑडिट फीज पेड बाय चेक. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी पुढचं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे 26 तारखेचं. परचेस्ड फर्निचर ऑफ ₹70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक ॲट द रेट 12% GST. 12% GST याच्यावर या ठिकाणी काय झालेलं आहे, चार्ज केलेला आहे. म्हणजेच परचेस्ड फर्निचर खरेदी केलं किती हजाराचं, 70,000 आणि त्याच्यावर ॲट द रेट 12% GST. 12% काय GST आहे, GST या ठिकाणी भरावं लागेल आणि पेड बाय चेक म्हटलेलं आहे. मग आता इथं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर फर्निचर असेल त्या फर्निचरवर या ठिकाणी 6% आपल्याला CGST आणि SGST कॅल्क्युलेट करावं लागेल. मग त्याचं आपण एक्सप्लेनेटरी नोटमध्ये बघूयात. ट्रान्झॅक्शन 26 एप्रिल 2019. कॉस्ट ऑफ फर्निचर इज 70,000. फर्निचरची कॉस्ट किती आहे, 70,000. त्याच्यामध्ये ॲड 12% GST आहे म्हणजे 6% CGST असेल आणि 6% SGST. 70,000च्या 6% म्हणजे किती आलं, 4200चा CGST आणि 70,000च्या 6% म्हणजे या ठिकाणी 4200चा SGST. अशी टोटल अमाऊंट येणार. टोटल व्हॅल्यू ऑफ फर्निचर 78,400. मग नॅरेशन लिहित असताना फर्निचर काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. परचेस केलं असेल तर काय येणार, फर्निचर अकाउंट डेबिट. त्यानंतर परचेसवर कुठला GST, इनपुट. म्हणजे इनपुट CGST अकाउंट डेबिट 4200, इनपुट SGST अकाउंट डेबिट 4200. म्हणजे एंट्री होताना काय झाली, फर्निचर अकाउंट डेबिट 70,000, इनपुट CGST अकाउंट डेबिट 4200, इनपुट SGST अकाउंट डेबिट 4200 आणि टोटल अमाऊंट येईल टू बँक अकाउंट 78,400 आणि नॅरेशन येईल बिंग फर्निचर परचेस्ड विथ ॲट द रेट 12% GST. बिंग फर्निचर परचेस्ड ॲट द रेट 12% GST. त्यानंतर नेक्स्ट आहे सोल्ड मोटर कार वर्थ ₹1 lakh ॲट द रेट 18% GST and sale proceeds credited to our account. जे मोटर कार या ठिकाणी विकली किती, 1 लाख रुपयाची आणि त्याच्यावर 18% GST असेल. तो GST या ठिकाणी काय केला, पेड केला. 1 lakh रुपीज. त्याची एंट्री काय ती पाहूयात. ट्रान्झॅक्शन डेट. ट्रान्झॅक्शनची डेट आहे 28 तारखेचा या ठिकाणी ट्रान्झॅक्शनची डेट आहे. आता याच्यावर 18% GST आहे. 18% GST म्हणजे काय, सेल केला असेल त्या सेलवरचा GST म्हणजे आला तो आउटपुट GST. म्हणजे इथं एंट्री होत असताना काय होणार आहे तर माल मोटर कार या ठिकाणी विकलेले आहे म्हणजे कॅश मिळणार आहे आणि तेच सांगितलेलं आहे. ट्रान्झॅक्शन ते आपण बघूयात. ट्रान्झॅक्शनमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे सोल्ड मोटर कार वर्थ ₹1 lakh ॲट द रेट 18% GST अँड सेल प्रोसीड्स क्रेडिटेड टू आवर अकाउंट. म्हणजे या ठिकाणी 1 लाखाचा
मोटर कार विकलेले आहे आणि आलेले पैसे त्या अकाउंटवर क्रेडिट केलेले आहेत. म्हणजे अकाउंट कुठं आहे तर देना बँकेमध्ये. म्हणजे ते पैसे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. म्हणजे एंट्री होताना काय होणार तर देना बँक अकाउंट डेबिट. टोटल या ठिकाणी अमाऊंट किती येईल तर या ठिकाणी 18% GST म्हणजे 9% CGST. 1,00,000च्या 9% म्हणजे किती आला 9,000. म्हणजे 9,000 CGSTला 9,000 HGSTला टोटल आले 18,000. म्हणजे टोटल 1,18,000 ते बँकेमध्ये जमा होणार. मग त्याची एंट्री बघा. एंट्री काय होईल देना बँक अकाउंट डेबिट 1,18,000 टू मोटर कार अकाउंट 1,00,000 टू आउटपुट CGST अकाउंट 9,000 टू आउटपुट SGST अकाउंट 9,000 आणि नॅरेशन येईल बिंग मोटर कार सोल्ड ॲट 18% GST. आणि त्यानंतर लास्ट एंट्री आय थिंक सो लास्ट एंट्री असेल पेड कॅश टू कविता ₹15,500 हू अलाउड अस डिस्काउंट 500. मग त्याची एंट्री काय होईल तर 30 तारखेची एंट्री 30 एप्रिलची एंट्री ती या पद्धतीने होईल. कविताज अकाउंट डेबिट 16,000 टू कॅश अकाउंट 15,500 टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 500 being paid to कविता ॲट डिस्काउंट रिसिव्ड. आणि नंतर टोटल 8,60,200 8,60,200. आता याच्यामधलं या ठिकाणी आपण काय करणार आहे तर GSTचं कॅल्क्युलेशन करणार आहे. मग इथं आपलं GSTचं कॅल्क्युलेशन करत असताना ते कशा पद्धतीनं करायचं तर या ठिकाणी आपण इनपुट GST म्हणजे या ठिकाणी आता जर्नल एंट्री आपण त्याच ठिकाणी बघितल्या. त्याच्यामुळे या ठिकाणी मी हे जरा क्लोज करतो किंवा हे या ठिकाणी कट करतो. हा टेबल असेल तो टेबल कट करतो. आता इथं आपण इन्सर्ट करूयात. इन्सर्ट टेबल पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला काय येणार सिरियल नंबर येईल, त्यानंतर डेट येईल, त्यानंतर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स कशावर आहे ते येईल, त्यानंतर इनपुट GST का आउटपुट GST त्याची अमाऊंट येईल आणि नंतर या ठिकाणी मग आपण त्यानुसार बघूयात. मग पहिल्यांदा आपण काय घेतलं कॉलम सिरियल नंबर त्यानंतर डेट ट्रान्झॅक्शनची डेट, त्यानंतर ते ट्रान्झॅक्शन कुठलं आहे ट्रान्झॅक्शन्स, त्यानंतर SGST इन ब्रॅकेट रुपीज आणि CGST इन ब्रॅकेट रुपीज CGST इन ब्रॅकेट रुपीज सिरियल नंबर 1. आता जे प्रॉब्लेममध्ये आपले दिलेले ट्रान्झॅक्शन्स असतील जे GSTची रिलेटेड असेल तर इथं आपण काय काढतोय तर कॅल्क्युलेशन ऑफ GST अमाऊंट. काय काढतोय आपण कॅल्क्युलेशन ऑफ GST पेएबल ऑब्लिक रिफंड टू गव्हर्नमेंट. रिफंड टू कोण असणार आहे तर राजकुमार. रिफंड टू राजकुमार पेएबल टू गव्हर्नमेंट हे लक्षात घ्या. रिफंड टू राजकुमार असेल म्हणजे गव्हर्नमेंट रिफंड करेल, परंतु रिफंड करत नाही ते कॅरी फॉरवर्ड करतात नेक्स्ट मंथसाठी. आणि पेएबल असेल तर गव्हर्नमेंटला पेड करते. हे फक्त एक बेसिक समजून घ्या. त्यानंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी काय करणार पहिल्यांदा आउटपुट जे GST असेल ते आउटपुट या ठिकाणी GST या ठिकाणी आपण घेणार. म्हणजे काय घेणार पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन कशाचं समजण्यासाठी आपण म्हणतोय एक फॉर्मॅट टेंटेटिव्ह आपण इथं घेतलेला आहे. तर या ठिकाणी आउटपुट GST या ठिकाणी त्याच्यामधून लेस इनपुट GST केलं की तुमचं या ठिकाणी काय होईल तर तुमचा GST पेएबल आहे का रिफंड आहे ते समजेल. मग पहिल्यांदा या ठिकाणी ट्रान्झॅक्शन साईड बाय साईड बघूयात. पहिलं GST नाही, दुसरं या ठिकाणी नाही, तिसऱ्या ट्रान्झॅक्शन आहे 7 तारखेचं त्याचा GST आहे इनपुट GST आहे. आपण पहिल्यांदा घेणार आउटपुट GST. जे GST पेएबल काढत असताना आउटपुटमधून इनपुट मायनस करायचं. परत या ठिकाणी आहे का नाही, परत या ठिकाणी आहे का नाही, इनपुट आहे 22 तारखेचा GST, त्यानंतर कुठं आहे इनपुट आहे 26 तारखेचा GST, आउटपुट GST आहे 28 तारखेचा 9,000चा. म्हणजे आउटपुटची एंट्री या ठिकाणी किती आहे 1. त्याच्या अगोदर आय थिंक सो असावा नाही, म्हणजे एकच एंट्री आहे. कुठली एंट्री तर या ठिकाणी इनपुट सर्व इनपुटच्या GSTची एंट्री दिसत आहेत. म्हणजे पहिली एंट्री 1 तारखेची, दुसरी 4 तारखेची,
7 तारखेची एक एंट्री आहे जी एस टीची, परत जी एस टीची एंट्री आहे 7 नंतर. 22 तारखेची त्याच्यावरसुद्धा इनपुट जी एस टी आहे. 26 तारखेचा इनपुट जी एस टी आहे. 28 तारखेला काय आहे, 28 तारखेला या ठिकाणी आउटपुट जी एस टी आहे. मग आपली डेट कॉलममध्ये 28 एप्रिल 2019, 28 एप्रिल म्हणजे 28/4/2019. ट्रान्झॅक्शन कुठला आहे, सेलचा आहे. समजण्यासाठी सेल म्हणजे कुठला आला या ठिकाणी, आउटपुट जी एस टीची अमाऊंट. एस जी एस टी आउटपुट किती आहे, तो आउटपुट एस जी एस टी 9000 आणि सी जी एस टी 9000. म्हणजे इथं 9000. त्यानंतर इथं म्हणूयात आपण टोटल ऑफ आउटपुट जी एस टी. टोटल ऑफ आउटपुट जी एस टी. टोटल ऑफ आउटपुट जी एस टी इथे किती आले, टोटल 9000. मध्ये दुसरं ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे आपण डायरेक्ट टोटल ऑफ आउटपुट जी एस टी या ठिकाणी कन्सिडर केलं. त्यानंतर सेकंड आपण पाहणार आहोत इनपुट जी एस टी. टोटल ऑफ इनपुट जी एस टी. मग टोटल ऑफ इनपुट जी एस टीमध्ये पहिल्या या ठिकाणी ट्रान्झॅक्शन काय आहे, तर पहिल्या या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे इनपुटचं 7 एप्रिलचं. पहिलं 1 तारखेचं जी एस टी नाही, 4 तारखेला जी एस टी नाही, 7 म्हणजे 7 एप्रिल. डेट कॉलममध्ये येईल 7 एप्रिल. तुर्तास आपण मर्ज करूयात. डेट आली आपली 7/4/2019. राजकुमार असेल, त्या राजकुमार यांचा आपण जी एस टी पेएबल काढतोय ॲज पर द जर्नल एंट्री, आणि जी एस टीची एंट्री केली असेल त्याच्यानुसार. मग 7/4ला ट्रान्झॅक्शन कुठलं आहे, परचेसचं. परचेस असेल तर त्याच्यावर इनपुट जी एस टी आहे, म्हणजे इनपुट जी एस टी आहे. मग तो अमाऊंट किती आहे, 2700. मग अमाऊंट कॉलममध्ये 2700. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे, इनपुट जी एस टीचं. 7 नंतर 18 झालं नाही, त्यानंतर किती 20ला नाही, 22 तारखेला आहे. 22 नंतर 26. 22ला 125 म्हणजे 22/4/2019. 22/4/2019 या ठिकाणी काय, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस त्याच्यावरचा तो जी एस टी आहे, एस जी एस टी 125. त्यानंतर चौथं सुद्धा या ठिकाणी डेट किती आहे ते बघा, ॲज पर द जर्नल एंट्री. हे आपलं रेकॉर्डिंग झालं. त्यानंतर 26 तारखेचं आहे 4/200. परचेस ऑफ फर्निचरचा आहे 26/4/2019. त्यामध्ये परचेस ऑफ फर्निचर परचेस केलेल्याची 4/200. 4,200. मग या ठिकाणी आपलं काय येणार, टोटल ऑफ इनपुट जी एस टी. टोटल ऑफ इनपुट जी एस टी. टोटल ऑफ इनपुट जी एस टी. मग त्याचं इनपुट या ठिकाणी काढूयात, 2,700 प्लस 2,700 प्लस
125 प्लस 4 200 7025 टोटल किती आले 7025 टोटल आली 7025. मग या ठिकाणी GST पेएबल टू गव्हर्नमेंट या ठिकाणी आपण तो काढू शकतो. GST payable to government is equal to output GST payable to central government. GST payable to central government, output GST minus input GST ला input tax credit ITC. GST payable to state central government, output GST minus ITC. मग इथं GST पेएबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट, आउटपुट या ठिकाणी आहे टॅक्स कलेक्ट झालेला त्यांच्याकडे 9000 मायनस इनपुट टॅक्स आहे 7025. म्हणजे GST पेएबल टू गव्हर्नमेंट ते किती आलं रुपीज सेंट्रल गव्हर्नमेंटला GST payable to central government is equal to रुपीज किती 9000 मायनस 7025. 9000 मायनस 7025 इज इक्वल टू 1975 1975. त्याच पद्धतीनं GST पेएबल टू स्टेट गव्हर्नमेंट ते सुद्धा अमाऊंट येईल तेवढी. GST पेएबल टू स्टेट गव्हर्नमेंट 9000 मायनस 7025. मग तुमचं GST पेएबल टू स्टेट गव्हर्नमेंट आलं इज इक्वल टू रुपीज 1975. अशा पद्धतीनं आपण इथं जर्नल एंट्री बघितली, त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ GST बघितलं आणि त्यानंतर GST पेएबल टू द गव्हर्नमेंट हे या ठिकाणी हे मिस्टर राजकुमार हे जर्नल एंट्री दिली असेल त्याच्यावरून आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम असेल तर पहिला प्रॉब्लेमचा या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेशन ऑफ GST हे सर्व डिटेलमध्ये पूर्ण झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.